हाय हॅलो नमस्ते नमस्कार राम राम. तर आज आम्ही पूर्ण मेडिकल आणि हॉस्पिटलला दिलेली आहे सुट्टी आणि निघालेले आहोत आमच्या मयुरी माऊच्या साखरपुड्यासाठी. आम्ही कुठं जायचं म्हणलं तर आमची एवढी गँग तर नेहमी कंपल्सरी असते. तर त्यामध्ये एक मेंबर आता आमचे वाढलेले आहेत, आमचे मामा. कारण का ते होते आज आमच्यासोबत आणि मामा असल्यावर पूर्ण कुठं जायचं म्हणलं की टायमाच्या वेळेच्या आधीच गडबड त्या गडबडीमध्ये तयार आम्ही सगळेजण असे झालेले आहोत. माऊच्या साखरपुड्याचं फक्त निमित्त नाव साखरपुड्याचं, पण गाव आमचंच केलेलं आहे. ते कसं तर मी पुढं सांगतेच. लॉंग व्हिडिओ बनवायचं तर ठरवलं, पण काय काय करावं आणि काय बोलावं हे तर काही सुचत नव्हतं. मग काय कियू बसली माझ्याजवळ येऊन आणि त्याच्यातच गाडीत होता ते चष्मा आम्हाला सापडला. मग आम्ही दोघी मायाले की एकमेकीकडे बघत आणि त्या कॅमेऱ्याकडे बघून वेगवेगळ्या पोज देत होतो. कोण कसं या चष्म्यामध्ये दिसतं हे किया बघत होती आणि आमच्याकडं आमची दिविजा पण बघत होती. आमची माय नटून थटून होती. मी फोटो काढायला म्हणलं की तिनं लगेच आपला पदर नीट करायला घेतला आणि ही खुन्नसमध्ये माझी क्यू आणि माझ्याजवळ बसली म्हणून दिविजा बघत होती. दोघी बहिणी मस्त अशा छान या कॅमेऱ्याकडे आणि माझ्याकडं बघत आम्ही एकदाची पोहोचलो नांदेडला. मग नांदेडला डायरेक्ट वेन्यूच्या ठिकाणी जायचं सोडून आम्ही गेलो डीमार्टला. खूप लवकर आलो होतो आणि एंगेजमेंटचा टाइम पण खूप सारा बाकी होता. मग काय तोपर्यंत तिथं जाऊन तरी बसण्याऐवजी आम्ही डीमार्टमध्ये खरेदी करायला लागलो आणि तिथं मस्त माझी दिविजा या ट्रॉलीमध्ये बसली आणि छान पप्पाने तिला वेगवेगळे चष्मे ट्राय करायला दिले. खूप सारी खरेदी केल्याच्या नंतर आम्ही केलं बिल आणि पोहोचलो की मग आम्ही मस्त साखरपुड्याच्या ठिकाणी आणि तिथं आम्हाला रिसीव करायला आला आमचा मोठा पांडुरंग मामा आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर आमची क्यू झाली त्याच्या मागं लागली. बघ काय छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि सगळं काही माहोलच छान होता. मग आम्ही कूलरच्या समोर बसलो कारण उन्हात फिरून फिरून खूप दमलो होतो आणि खूप गरमी पण व्हायला लागली होती. एवढं कडाक्याचं ऊन आणि त्याच्यामध्ये हे असे कार्यक्रम गावाकडं तर शक्य नाही. हे शहरात असल्यामुळं थोडं मस्त होतं, जास्त ऊन वगैरे काही मध्ये लागत नव्हतं. पण बाहेर गेल्यावर मग साखरपुडा छान झाला आणि आम्ही लगेच दुसऱ्या ठिकाणी खरेदीसाठी आलो मालाबारला. इथं गेल्याच्या नंतर वेगवेगळे कानातले वगैरे सगळं पाहिलं आणि इथं आमच्या माईने आपलं तिच्या काळातल्या भावापासून सांगायला सुरुवात केलं. पहिलं तर इथं आल्याच्या नंतर माईला वाटलं हे तर डुप्लिकेट कानातले आणि हारांचं दुकान आहे. तिला वाटलंच नाही की हे खरं सोन्याचं दुकान आहे. कारण काय गावाकडं किंवा थोड्या छोट्या ठिकाणी अशी काही दुकानं मोठे मोठे नसतात. पहिल्यांदा तिला तिच्या आवडीनुसार खूप सारे मला डिझाईन सांगत होती. पहिल्यांदा तिला तसं वाटलं नाही आणि नंतर मी घेतलेल्या कानातल्याची किंमत सांगितल्याच्या नंतर मग म्हणाली बापरे एवढूशा कानातल्याला एवढं. आमच्या काळात तर 400 रुपये ग्राम का 400 रुपये तोळा होता. मग काय माईने सांगितल्यावर मी एक छोटेसे कानातले घेतले आणि आम्ही तिथून निघालो वापस घरी जायला. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आणि मी काय खरेदी केली ते मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवते. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.